गरिबी, रोगराई, गृहकलेश मिटवायची असेल आणि यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर यंदाच्या होळीत या 8 वस्तूंची आहुती नक्की द्या. होय, यंदा सोमवारी 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन आहे. या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. कारण होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा पवित्र दिवस आहे. होळीच्या अग्नीत श्रद्धेनं विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास वास्तुदोष असेल, आजारपण असेल आणि आर्थिक अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतात असं मानलं जातं. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आहे. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्म होऊ शकतात. होय, यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही या अग्नीत आवर्जून काही गोष्टी टाकाव्यात. त्या पुढील प्रमाणे. नंबर 1, चंदनाचं लाकूड. घरात सतत कटकटी किंवा भांडणं होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचं लाकूड आवर्जून अर्पण करा. चंदनाच्या सुगंधानं आणि त्यांच्या प्रभावाने घरातील वातावरणात शांतता येते आणि घरातील क्लेश दूर होतात असं म्हटलं जातं. आता होळीच्या अग्नीत टाकायची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे गोवऱ्या. गाईच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्या होळीत वापरणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जाळून खाक होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो असं सांगितलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर, लवंग आणि विड्याची पान. जर तुमच्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचं पान एकत्रितपणे होळीत अर्पण करावं. यामुळे अनारोग्य दूर होतं आणि कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभतं. नंबर 4, गव्हाच्या ओव्या किंवा लोंब्या. नवीन धान्याची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओव्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. याचबरोबर अन्नपूर्णा मातेची कृपाही आपल्या घरावर कायम राहते. घराची सदा भरभराट होते असं सांगितलं जातं. त्यानंतर नंबर 5, पैशाची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर ही महत्त्वाची आहुती होळीमध्ये तुम्ही द्यायलाच हवी. ती म्हणजे होळीत यज्ञ सामग्री अर्पण करा. थोडी का होईना पण यज्ञ सामग्री अर्पण केल्यामुळे देवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. मग आर्थिक भरभराट होण्यासाठी यंदाच्या होळीमध्ये यज्ञ सामग्री अर्पण करायला अजिबात विसरू नका. नंबर 6, काळे तीळ. होय, वास्तुदोष, नजरदोष किंवा कुंडलीतील ग्रहदोषांमुळे कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका. यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतात. विशेषतः ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. नंबर 7, हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे नारळाचा. पण फक्त होळीमध्ये नारळ अर्पण करायचा नाहीये, तर एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. मग यासाठी एक अख्खा नारळ घ्यावा, त्याला तूप लावून तो होळीच्या अग्नीत अर्पण करावा. त्यानंतर नंबर 8, पुरणपोळी. होय, जीवनात गोडवा आणि समृद्धीचं आगमन व्हावं यासाठी होळीला पुरणपोळी आवर्जून अर्पण करावी. होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते असं मानलं जातं. शिवाय हा महानैवेद्य अर्पण केल्यानं घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यात पूर्णासारखा गोडवा निर्माण होतो. तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणूनही हा कृतज्ञतेचा सोहळा महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, यंदाच्या होळीमध्ये आपणही या 8 वस्तूंची आहुती द्यायला विसरू नका. कारण यामुळे गरिबी दूर होणार आहे, रोगराई नष्ट होतील आणि घरातील कटकटी, भांडणं आणि गृहक्लेश यांपासून मुक्ती मिळण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेत हे शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्ही दरवर्षी होळीच्या अग्नीत कोणत्या गोष्टी अर्पण करता आणि यामागे तुमची भावना काय आहे? तुम्हाला यातील काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.